श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मपुराणानुसार माणसाच्या अशा कोणत्या चुकीच्या सवयी त्याला कंगाल बनवतात, त्याचा खिसा रिकामा करतात किंवा मग त्याच्याजवळ असलेली धनसंपत्ती नष्ट होऊन जाते. म्हणजेच काय, तर राजाचा रंक होतो. चला तर आजच्या सादरीकरणाची सुरुवात करूया. काही वस्तू अशा आहेत ज्या आपल्याला कोणी मोफत देत असलं किंवा कुणाकडून आपल्याला उधार घ्यायच्या असतील तर त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. म्हणजेच काय, त्या वस्तू आपल्याला पैसे देऊनच विकत घ्यायच्या आहेत. भरपूर वेळा होतं असं की आपल्याकडची एखादी वस्तू संपते, मग आपण ती शेजारी मागायला जातो. वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे, मात्र येताना आपल्याला त्या व्यक्तीला काही पैसे देऊन यायचं आहे. थोडीफार का होईना, पण आपण काहीही न घेता वस्तू घेऊन यायचे नाहीयेत. थोडक्यात काय, तर फुकटमध्ये ती वस्तू आणायची नाहीये. भलेही एखादी जवळची व्यक्ती असेल आणि ती आपल्याला त्याच्याकडे आहे म्हणून त्या वस्तू देत असेल, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. स्वामी भक्तांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्वात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मीठ. जेव्हा घरातलं मीठ संपते तेव्हा बरेच लोक शेजाऱ्यांकडे मागतात. गावाकडे अजूनही असं होतं, परंतु असं करू नये. आणि जर असं करावं लागलं तर थोडेफार पैसे तुम्ही त्यांना द्यावे. मिठाचा संबंध शुक्र ग्रहाशी येतो. त्याचबरोबर शनिदेवांशी सुद्धा सांगितलं आहे. मीठ दान केल्यामुळे शनिदेवाचा कोप होऊ शकतो. पैशाशिवाय मिठाचा व्यवहार रोग आणि दोषांना आमंत्रण देतो आणि असं केल्यामुळे व्यक्ती कर्जात बुडू शकते. त्यामुळे तुम्हाला मीठ घेताना सुद्धा ते पैसे देऊनच मगच उधार घ्यायचा आहे, म्हणजेच उसनं घ्यायचं आहे. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे दही. वास्तुशास्त्रानुसार दही एक असा पदार्थ आहे जो पैशाशिवाय कोणाकडून घेऊ नये किंवा देऊ नये. बरेच जण दही लावण्यासाठी शेजाऱ्यांकडून उधार घेतो, म्हणजेच उसने घेतो. परत आमच्याकडे दही तयार झाल्यावर देऊ असेही म्हणतो. किंवा कधी कधी विरजण लावायचं आहे म्हणून आपल्या शेजारचे आपल्याला देऊन घेऊन जा वाटीभर दही, काही हरकत नाही असे म्हणून मोफत आपल्याला देतात आणि आपल्याला ते विरजण किंवा ते दही आपल्या घरी दही बनवण्यासाठी वापरतो. पण असं केल्यामुळे काय होतं, घरामध्ये तणाव आणि अशांततेचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे आपल्याला समजा कोणाकडून विरजण उसने आणायचं, 1 रुपया त्यांच्याजवळ असू द्या किंवा मग थोडेफार पैसे तुम्ही स्वेच्छेने त्यांच्याकडे देऊ शकता आणि ते दही जे आहे ते तुमच्या घरी आणू शकता. यानंतरची वस्तू ती म्हणजे हळद. उपवासाचे पदार्थ वगळले तर बाकी सर्व पदार्थांमध्ये हळद ही आवश्यक असते. आपल्याला हळदी कधीच इतरांना द्यायची नाहीये. संध्याकाळी तर अजिबात द्यायची नाही. हळद हे लक्ष्मी स्वरूप मानले जाते. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हळद तिजोरीमध्ये सुद्धा ठेवतो. स्त्रियांनी आपल्या माहेरहून हळद आणताना काही पैसे देऊनच यावे. यानंतरची वस्तू किंवा पदार्थ आहे तो म्हणजे काळे तीळ. वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की कोणीही काळे तीळ पैसे घेतल्याशिवाय कोणालाच देऊ नये आणि कोणाकडून घेऊ सुद्धा नाही. ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतू सोबतच काळ्या तिळांचा संबंध शनी ग्रहाशी मानला जातो आणि शनिदेव हे न्यायप्रिय देवता म्हणून ओळखले जातात. जर एखाद्या व्यक्तीने पैशाशिवाय काळे तीळ घेतले किंवा दिले तर त्याला त्याच्या जीवनामध्ये अनावश्यक खर्चाला सामोरं जावं लागू शकते. पैशाची उधळपट्टी सुरू होते. काळे तीळ देण्या घेण्याचे काम शनिवारी अजिबात करू नये. पुढची वस्तू ती म्हणजे रुमाल. रुमाल कुणाचाही आपण वापरायला घेऊ नये आणि समजा जर तुम्ही तो घेतला आणि तुमच्याकडे तो चुकून राहिला तर आता परत कसा द्यायचा, तर काही का होईना तुम्ही पैसे त्या व्यक्तीला द्या. नियम आहे म्हणून हे पैसे तुझ्याजवळ राहू दे आणि शक्यतो कुणाचाच रुमाल आपण वापरायचा नाहीये. कुणाला रुमाल गिफ्ट म्हणून द्यायचा नाहीये. असं केल्यामुळे काय होतं, घरामध्ये भांडण वाढतात आणि जीवनामध्ये समस्यांची रांग सुरू होते. ती कधीही कमी होण्याचे नाव घेत नाही. यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे लोणचं. लोणचं असतं असं की महिलांना फार आवडतं. मग मैत्रिणीकडचं आवडलं म्हणून आपण तिच्याकडे घेऊन येतो किंवा आपल्या घरचं आवडलं मग नातेवाईकांना आपण थोडंसं का होईना सोबत देतो.
आपल्याला कधीच आपल्या नातेवाईकांकडून, मैत्रिणींकडून लोणचं काही मोबदला न देता घरी आणायचं नाहीये किंवा आपल्या घरचे सुद्धा इतरांना द्यायचं नाहीये. तर मंडळी, आजचा आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.